कोल्हे यांनी केले एका छताखाली हजारो नोकऱ्यांचे वितरण। वाढती बेरोजगारी, सुशिक्षित युवा युवतींचे निर्माण झालेले प्रश्न, नागरिकीकरण, औद्योगिकरणामुळे शेती, सिंचन, पाण्यात झालेली घट आणि माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी संजीवनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरू केले। ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी केले। 8180 ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी ऐनवेळी उपस्थिती 1500 असे एकूण 9680 युवकांचा प्रतिसाद मिळाला। पैकी 6865 मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनिहाय पार पडणार आहे। यातील 2234 नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त 890 सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण 3124 नोकऱ्या आज वितरित झाल्या आहेत। उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीची उपलब्धी संदेश मिळणार आहे। या महोत्सवात 4.25 लाखाचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंडमध्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे। या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। कोपरगाव नगरीमध्ये होत आहे। खरं तर नोकरी महोत्सवाची का गरज पडावी याचं जर आपण कारण बघितलं तर डॉक्टर साहेब रोजच या ठिकाणी अनेकांचे अर्ज माझ्याकडे 7-8 तरी अर्ज रोजच येत असतात आणि बऱ्याचदा आम्ही सांगतो की आपल्याला कुठेतरी संजीवनी उद्योग समूहामध्ये मर्यादा आलेली आहे। कुठेतरी राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आपल्याला बांधिलकी असल्यामुळं अनेकांचा आग्रह असतो की आपण नोकरी द्यावी। परंतु गेल्या भाषणात देखील मी सांगितलं होतं की आता आपल्याला उद्योग समूहामध्ये जिथं एक जण घेता येतो तिथं आपण 4-4 जण घेतलेले आहे आणि आपल्याला प्रत्येकाच्या प्रपंचाला हातभार लावता यावं याच उद्दिष्टाने स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अनेक संस्था कर्जत तालुक्यामध्ये काढल्या। परंतु तरी देखील आग्रह असतो की दादा लग्न होस्तर का व्हायला याची नोकरी लावून द्या। त्याचं लग्नच होत नाहीये, खरंय का नाही? मोठा प्रश्न झालेला आहे। अनेकदा पालक येतात की शेतीमच आहे, दुधाचा व्यवसाय चांगला चालू आहे, परंतु मुलींची मागणी असते की नोकरी असलेलाच मुलगा पाहिजे आणि म्हणून काही दिवस का व्हायना, काही महिने का व्हायना आपल्या संस्थेमध्ये त्याला नोकरी द्या। म्हटलं असे फसवे काम आम्ही करू शकत नाही, परंतु आपण आपल्या परीने समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने आपण कार्यरत असतो। आपण या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यामुळे सातत्याने आम्ही याचा विचार करत राहिलेलो आहे। खरं तर गेली 9 वर्षापूर्वी आम्ही या संजीवनी युवा प्रतिष्ठान स्थापन केलं। अनेक उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण घेत असतो। विशेषतः 5 उद्दिष्ट युवा सशक्तीकरण असेल, पर्यावरण असेल, आरोग्य असेल, सामाजिक एकता असेल, हे सर्वच कृषी या असे 5 उद्दिष्ट आपण सातत्याने काही ना काही काम करत असतो। परंतु खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर आपल्या कोपरगाव नगरीमध्ये 18 ते 30 वर्षाच्या वयोगटाची जर संख्या बघितली तर जवळपास 60,000च्या वर ही संख्या आता जाते आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याकडे युवा वर्ग आहे, युवती आहे, तर स्वाभाविक दृष्ट्या कुठेतरी आपल्याला रोजगार हा मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि संधी नसल्यामुळे स्थलांतर होत आहे। अनेक युवक वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललेले आहेत, परंतु याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की एकेकाळी समृद्ध समजली जाणारी आपली बाजारपेठ, रेल्वे लाईन होती, गुळाचा व्यापार होता, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात, गॅरेज ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणात होते, परंतु कालांतरानंतर याला कुठेतरी अडचणीत आली। खरं तर 2005चा समन्वय कायदा आल्यानंतर उद्योग व्यवसाय येण्याची शक्यताच आपल्या इथून मावळली, कारण की कुठलाही उद्योग यायचा म्हटलं तर पहिल्या पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन पाहिजे। परंतु आपल्या धारणा समूहामध्ये जर बघितलं तर त्याच्यावर असलेलं आरक्षण, उपलब्ध असलेला पाणी, 75हून अधिक पाणी पुरवठा योजना आपल्याकडे आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं जातं। 75हून अधिक पाणी पुरवठा योजना असल्यामुळे शिर्डी असेल, चौथान असेल, कोपरगाव असेल, वैजापूर असेल, इतर छोटे मोठे सिन्नर असतील, आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायती असतील,
या सगळ्या पिण्याचं पाण्याचं आरक्षण जवळपास 54% अधिकचं झालेलं आहे. आणि या 54% अधिकचं पाण्याचं आरक्षण झाल्यानंतर इंडिया बुल्स असेल, इतरही कारखाने असतील आपल्या तालुक्यातील, यांचं आरक्षण, औद्योगिकरणाचं आरक्षण जर बघितलं तर ते वजा जाता फक्त 20% खाली सिंचनासाठी आपलं आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे. आणि म्हणून कृषी प्रधान आपला तालुका असताना सिंचनच्या अभावी शेती देखील अडचणी झालेल्या आहेत. नवीन रोजगार अतिरिक्त पाणी नसल्यामुळे उपलब्ध होऊ शकत नाही. अशा अनेक अडचणी खरं आपल्या समोर होतात. परंतु दुर्दैवाने आपल्या या ठिकाणी काही राजकीय विरोधामुळे चांदे कसा येथे होणारी स्मार्ट सिटी जी समृद्धी महामार्गाच्या लगत होणार होती, जवळपास 25,000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होते. अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी संधी मिळणार होती. परंतु काही राजकीय कारणास्तव स्वतःच्या स्वार्थापाठी त्या जी MIDC आपल्या इथं झाली नाही आणि तिचा निश्चितपणाने फटका हा कोपरगाव आणि शिर्डी आपल्या परिसरावर झालेला आहे. खरं तर ती जर MIDC झाली असती तर मोठ्या प्रमाणात शिर्डी आणि कोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती. अनेकदा त्या ठिकाणी मी माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे, शिर्डी कोपरगाव एवढा स्काय कॉरिडॉर म्हणून राजेश भैया आम्ही चर्चा देखील केली होती की शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. या स्काय कॉरिडॉर म्हणून शासनाने डेव्हलप करावं. या ठिकाणी रेल, रोड आणि रेल कनेक्टिव्हिटी, एअर, रोड आणि रेल कनेक्टिव्हिटी आहे, विमानतळ आहे, आपल्याकडे रेल्वे लाईन आहे, आपल्याकडे नॅशनल हायवे 2 जातात या ठिकाणी. निश्चितपणाने कंपन्यांच्या दृष्टिकोनातून हा आयडियल ठिकाण आहे. शिर्डीमध्ये टुरिझम डेव्हलप होऊ शकतं, येवल्यामध्ये टेक्सटाईल डेव्हलप होऊ शकतो, आपल्या इथं टेक्नॉलॉजी आहे, संजीवनी युनिव्हर्सिटी सारखं चांगलं कॉलेज आहे, इतरही शैक्षणिक संस्था आपल्या या परिसरामध्ये झालेलं आहे. जणू काही शिक्षणाचं माहेरघर नगर जिल्ह्यातील आपल्या कोपरगाव तालुका झालेला आहे. आणि म्हणून हे सगळं होत असताना आपल्याकडं ग्रॅज्युएट्स मुलं खूप आहे. आज देखील रजिस्ट्रेशनच्या प्रमाणामध्ये जवळपास 40%हून अधिक हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएट्स राहिलेले 50% आणि काही प्रमाणात अंडर ग्रॅज्युएट देखील आलेले आहे. म्हणजे हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे. आपण जर बघितलं की हे सातत्याने कुठलाही कार्यक्रम म्हटला का त्याला राजकीय झालर येतेच. अनेक आरोप प्रत्यारोप होतात. याला आताच का सुचलं हे, परंतु जे असे प्रश्न विचारतात मी त्यांना सांगू इच्छितो की आताच नव्हे, परंतु स्वर्गीय शंकररावजी फुले साहेबांपासून सातत्याने आपण रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मग ते संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून असेल, संजीवनी कॉलेज असेल ज्याचा आता विद्यापीठ झालेला आहे, त्याच्या माध्यमातून गेले 5 वर्षात आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली जवळपास 6,500वरून अधिकच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे. एवढंच नव्हे तर गोदावरी दूध संघ स्वर्गीय फुले साहेबांनी स्थापन करून याच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध केले. सहकार्यांच्या मदतीने औद्योगिक वसाहत स्थापन केली. तिथे या 2,000 ते 2,500 अधिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे. VSI सारखी पुणे येथील संस्था आहे, तिथेही अनेक त्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग आहे, जी सहकारी कारखाने असेल किंवा हेवी इंजिनियर्स असेल यांच्यासाठी सगळे जॉब वर्क करायची पुणे इथं आहे. त्या ठिकाणी आपले अनेक लोक नोकरीला लागल्या कारणास्तव त्या ठिकाणी संजीवनी कॉलनी देखील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे. आपल्या परिसरातील अनेक त्या काळातले युवक त्या ठिकाणी लागले. इतरही यशवंत कुक्कुटपालन असेल, सॅमकॉम असेल, इतरही संस्था असतील, शिर्डी संस्थांच्या माध्यमातून असेल, जिल्हा बँक असेल, ST महामंडळ असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु हे पाण्याअभावी आपल्याला इथे इंडस्ट्री येत नाही. म्हणून आदरणीय दादा असतील, अमित दादा असतील, मी असेल, आम्ही बसून विचार केला की आपल्या परिसरामध्ये वॉटरलेस इंडस्ट्री आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि साधारणपणे 9-10 वर्षापूर्वी आपण आपल्या इथं कॉल सेंटर चालू केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कॉल सेंटरमध्ये 800 ते 1000 त्या ठिकाणी युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये त्या एका कॉल सेंटर मधून महिन्याचा पगार, इन्सेंटिव्ह सगळं काही त्या ठिकाणी जातं. एकंदरीत संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून 8 ते 10 कोटी रुपये महिन्याला त्या ठिकाणी पगार
होतो आणि पर्यायाने त्याचा परिणाम या ठिकाणी आपला बाजारपेठेवर निश्चितपणाने होतो. आणि म्हणून आपण युवकांना घेऊन MIDC साठी सुद्धा प्रयत्नशील होतो. मी औद्योगिक वसाहतीचा चेअरमन असल्यानंतर आपण त्या ठिकाणी 15 कोटी मूलभूत सुविधेसाठी आणले. त्या व्यतिरिक्त जवळपास 35 एकर जागा त्या ठिकाणी नव्याने आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आपल्यापैकी अनेकांना नोकरी मिळणार आहे. ज्यांना मिळाली नाही त्यांना आपण जॉब कार्ड देत आहोत. पुढील 6 महिने आपल्याला त्या जॉब कार्डच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी कंपनीचं नाव असेल, तिथे पोस्ट असेल, सॅलरी असेल, दिलेल्या फॅसिलिटीज असतील, जेवणाचं नियोजन आहे का नाही, जाण्या येण्याचा खर्च होणार आहे का नाही, काय कशा पद्धतीचं पॅकेज राहणार आहे, याचं सगळं डिटेल त्या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल. आणि ते जॉब कार्ड घेऊन त्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यू साठी प्रवेश आपल्याला करता येऊ शकणार आहे. अशा पद्धतीचा वेगवेगळा उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मदतीने आपण आज या ठिकाणी घेतो आहोत. खरं तर आज जर बघितलं तर काही लोकांना रोजगार मिळेल, काहींना जॉब कार्ड मिळतील, परंतु युवकांनी फक्त नोकरी मिळवणं हे उद्देश न ठेवता आपल्या माध्यमातून काही प्रमाणात जर रोजगार उपलब्ध करता आले याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. अनेक उद्योग समूहाचे प्रतिनिधी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम गेल्या 8-10 वर्षापासून करताय. परंतु आपल्या 5 वर्षाचं जर आपण आकलन केलं तर फक्त 10 कंपन्यांनी शासकीय आकड्याप्रमाणे त्या ठिकाणी PF अकाउंट या ठिकाणी तालुक्यामध्ये उघडलेला आहे. म्हणजे 20 संख्येच्या वर जर आपला रोजगार गेला तर आपल्याला PF अकाउंट उघडावं लागतं कंपनीला. साधारण 200-300च्या वर या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही. मी कॉल सेंटर आणि कॉलेज म्हणत नाहीये, मी इतर माध्यमातून हे सगळे आकडे आपल्याला सांगतो आहे. हे जरी असलं तरी हेच होत असताना गेले 8-10 वर्ष आपल्यातीलच काही युवक कलम उद्योग समूहाचे रोहित काळे असतील, कोकमठाल येथील आमचे संतोषजी थोरात असतील, ज्यांनी स्वीट कॉर्नर प्रक्रिया करून एक्सपोर्ट आज करता आहे, त्यांचं देखील आपल्याकडं रोजगार उपलब्धीचं चांगलं काम केलेलं आहे. तळेगाव शशिकांत पवार असतील, मक्यापासून मिट्टीपासून जाण्याचे ब्लॉक्स ते तयार करता आहे. आमचे युवा प्रतिष्ठानचे युवा सहकारी सिद्धू साठे असतील, CK बेकर सारखा प्रयोग त्यांनी या ठिकाणी चालू करून यशस्वी करून त्यांच्या ब्रँचेस देखील उघडलेल्या आहेत. म्हणून हे सगळं होत असताना युवकांनी देखील आपला भागामध्ये आपल्याला काय संधी उपलब्ध होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी तुम्हाला व्हेज रेस्टॉरंट जरी टाकायचं असतं तरी 20 लाख रुपयाची सबसिडी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. अनेकांना आपल्याला या योजनेचे माहिती नसते. आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आपण योजनेचा लाभ घेऊन आमच्या महिला भगिनींसाठी जवळपास 300 महिलांसाठी संजीवनी गारमेंट क्लस्टर आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. किलर सारखे ब्रँड्स असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यांचं प्रोडक्शन आज आपल्या कोपरगाव मध्ये होत आहे. आणि इथंच नव्हे तर ते झालेलं प्रोडक्शन आज एक्सपोर्ट या कोपरगाव मधून व्हायला लागलेलं आहे. म्हणून ही एक अशी संधी कॉल सेंटर असेल किंवा क्लस्टर असेल ज्याला पाणी लागत नाही अशा माध्यमातून आपण या सगळ्या संधी आपल्या इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणि म्हणून आपण देखील DICच्या माध्यमातून जे काही संधी मिळतील, अगदी छोटं आपल्याला कुठलाही प्लांट व्यवसाय काही टाकायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सबसिडी दिली जाते. गृह ज्याला आपण व्यवसाय म्हणतो त्याच्यासाठी देखील सबसिडी आहे. तर ही सगळी माहिती आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ. आपल्याला आपलं त्या ठिकाणी डेस्क आहे, त्या डेस्कवर सुद्धा ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. याची देखील आपल्या सगळ्यांनी आज लाभ घ्यावा. खरं तर आज कोपरगाव शहराचा किंवा तालुक्याचा ऐतिहासिक दिन म्हणता येईल असा हा नोकरी महोत्सव आपण सण साजरा करतो त्याप्रमाणे हा महोत्सव साजरा केला जात आहे. माननीय भैया कोल्हे, माननीय अमित दादा कोल्हे, माननीय सुमित दादा कोल्हे आमचे मित्र आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही
रोटरी क्लबचा अध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमास भेट देण्यास आलो. आमचे सहकारी रोहितदादा वाघही सोबत आहेत. उत्सुकता ही होती की नोकरी महोत्सवामध्ये नेमकी काय म्हणजे मुलांना ते जे अपेक्षित आहे, मुलांना नोकरी अपेक्षित आहे ती मिळणार, उत्सव कसा होणार, महोत्सव कसा होणार, निश्चितच मला सांगताना आनंद होत आहे. आणि मी आमच्या क्लबच्या वतीने विवेक भैया कोल्हे यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज एक इतिहास घडवलाय. तर किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या, किती मुलं जबाबदारक झाले हे आपल्याला उद्या कळेल, संध्याकाळी कळेलच. पण मी हे सांगू इच्छितो की रोटरी क्लबच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि कोपरगावमध्ये इतिहास घडलाय हे नमूद करतो. धन्यवाद. ताई तू हा ठीक आहे. ताई कुठून आली तू? काय शिक्षण झालंय तुझं? अच्छा. या रोजगार मेळाव्या संदर्भामध्ये तू काय सांगशील? नवीन युवकांसाठी चांगली संधी म्हणजे शिक्षण घेऊन जे घरी आहे त्यांच्यासाठी नवीन सुरुवात मी जागी होती आणि 10,000 जागांमध्ये कमीत कमी 9,000 जणांची जरी सिलेक्शन झाली किंवा राहतात जिल्हा कोपरगाव तालुक्यामध्ये जरी सिलेक्शन झाले बऱ्याच जणांची तरी एक नवीन उमेद युथमध्ये चांगला उत्साह निर्माण असे या महोत्सवात आली आहे, काय वाटतं? एक नवीन अनुभव घ्यायला इंटरव्ह्यू कसे असतात, अनुभव घेतो आणि यापुढे आत्मविश्वास लागतो. कधीपासून तू आला इथे इंटरव्ह्यूसाठी? 11 वाजेपर्यंत बसून आलेलो तू कुठून आला? आहे. प्रवरनगरहून. काय तुझं शिक्षण काय आहे? शिक्षण माझं BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. काय वाटतं या रोजगार मेळाव्या संदर्भात? पाहून तर असं वाटतंय की संधी मिळाली, त्याच्यात काही होत आहे की नाही ते पाहू. आता इंटरव्ह्यू दिल्यानंतर कळेल. शिक्षण सर MBA मार्केटिंग आहे. मेळाव्यामध्ये सर भरपूर साऱ्या कंपनी आलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्या हातात रोजगार देण्यासाठी. काय वाटतं तुला एकंदर हा मेळावा असा सर या मेळाव्यामधून भरपूर साऱ्या युवकांना रोजगार भेटू शकतो आणि एक सुवर्ण संधी आहे तरुण मुलांसाठी. काय वाटतं तुला या मेळाव्याच्या संदर्भात? उत्साह तर नाही, एवढ्या कंपन्या आल्या म्हणून काहीतरी प्रोत्साहन आमचं पण आहे. तालुक्यात प्रथमच एवढा मोठा मेळावा या ठिकाणी भरतोय, त्याच्याविषयी काय सांगा? असं आता कधी झालं नाही, पण आता एक कुठून आले तुम्ही? शिर्डीवरून आलो. अच्छा. कोणासाठी आले तुम्ही? मुलीसाठी आलो. अच्छा. काय वाटतं तुम्हाला या मेळावा चांगलं आहे, प्रयोजन वगैरे सगळं. आता काय होतं त्याच्यावर अवलंबून. कधीपासून आलात तुम्ही? मला सकाळी आलो आहे 11 वाजता. नाश्ता जेवण वगैरेची सुविधा आहे? जेवण वगैरे केलं? व्यवस्थित आहे जेवण वगैरे सर्व. काय वाटतं या मेळावा दरवर्षी असा भरला पाहिजे की? हो, भरायला पाहिजे. सध्या नोकरीचं खूप अवघड झालेलं आहे आणि असं मेळावा वगैरे झाले म्हणजे मुलांना पण व्यवस्थित राहील सर्व. थँक्यू. आले तुम्ही? मी माहिती देशमुख. काय शिक्षण झालं? माझं BE कॉम्प्युटर. इथे रोजगार मेळाव्याला नोकरीसाठी आहे. कधीपासून आले? काय? कधीपासून? 9:30 पासून आले. नाश्ता वगैरेची सुविधा आहे तिथे? हो झालंय. मग आता वेटिंगला हो आता लागेलच नंबर आमचा. काय वाटतं या एकंदरीत हा मेळावा आपण या तालुक्यात पहिल्यांदाच होतोय, काय सांगशील याबद्दल? खूप छान अपॉर्च्युनिटी आहे मुलांसाठी, ज्यांना म्हणजे खूप 22-23 बॅचचे मुलं पण तसेच आहे अजून, तर त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली.
एकंदरीत हा असा मेळावा दरवर्षी भरला पाहिजे की काय वाटतं तुला? हो, म्हणजे नक्कीच झाला पाहिजे, कारण मुलांसाठी एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी कायम मिळत असते, त्याच्यामुळं कायम झालाच पाहिजे. आणि विवेक भैयांनी खूप छान संधी दिली आहे मुलांना, त्यासाठी त्यांचे खूप आभार. थँक्यू. काही नाव काय तुझं? अच्छा, कुठून आलात तुम्ही? 800 पुढे काय वाटतं या मेळाव्या संदर्भात? एवढा मोठा स्वरूपात मेळावा काय सांगशील? चला